आज इथे आमची कसली तयारी चालू आहे, आज नेमकं आमच्याकडे काय फंक्शन आहे, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेलच. तोपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर आमची सगळी सकाळ सकाळी कामं चालूच होती. त्याचबरोबर जेवणाचीही तयारी करायची होती. त्याच्यामुळे माझे मिस्टर आणि दीर ही सगळी तयारी लागत होते आणि जेवणाचं आमच्या सासूबाई आणि मी हे बघणार होतो. जेवणामध्ये सुद्धा बरेच पदार्थ होते, ते तुम्हाला नक्की पुढे कळेलच की काय काय होतं जेवणामध्ये. आणि तसं तर जेवणातून मला इतकं काही जमत नाही, म्हणजे व्हेज बऱ्यापैकी मी चांगलं बनवते, पण नॉनव्हेजचं तसं काही जास्त जमत नाही. त्यामुळे फोडणीची तयारी करून देणे, मसाला वाटून देणे, बाकी छोटी मोठी बारीकसारी काय काय कामं आहेत ती मी सासूबाईंना मदत म्हणून करत होते. आणि त्याचबरोबर आमची पिल्लूही उठली होती, त्याच्यामुळे तिच्याशी थोडं खेळत गप्पा मारत ही आमची कामं चालूच होती दोघींची पण. त्याचबरोबर लगेच इकडेच आमच्या सासरे बुवांनी इकडे देवपूजा वगैरे उरकली आणि तोपर्यंत म्हणजे कामात काम म्हणजे आमचं एक पार्सल आलं. पार्सल वगैरे ओपन करून बघितलं, ते म्हणजे कपड्याचं स्टँड आलं होतं. मग कपड्याचं स्टँड आलं, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पार्ट होते, ते असेंबल करायचं होतं सगळं. त्याच्यामुळे म्हटलं आपलं डोकं काही तिथे लागणार नाही आहे. मग दीर आणि आमचे मिस्टर या दोघांनी मिळून ते असं जॉईन केलं. मग शेवटी आमचं डेकोरेशन वगैरे सगळं चालू होतं, त्यामध्ये हे स्टँड पण असं जॉईन करून झालेलं आहे. ह्या काकांचं एक रिटायरमेंट, आम्ही आमचं छोटंसं फंक्शन घरात फंक्शन करणार होतो. आमच्या पप्पांचे हे खास फ्रेंड, तर त्यांचं रिटायरमेंट फंक्शन करणार होतं. त्यासाठीच हे सगळं डेकोरेशन वगैरे चाललं होतं. डेकोरेशन आणि इतकं सगळं बघून त्यांनाही खूप भरून आलं होतं. मग आमच्या पप्पांनी त्यांना श्लाळ श्रीफळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला, छान छोटासा केक कट केला. त्यानंतर त्यांनी खरंच एक खूप सुंदर गाणं गायलं, तुम्ही नक्की ऐका. दूर कोणी भंगलेले पहायचे, श्वास निश्वासाचे शब्द झेलायचे, मनवेड्या भावनेला जोडायचे, आता पुन्हा नव्याने का जगायचे. बांध आता फुटताना मन वेडे व्हायचे, शोधलेल्या समयाला जवळ जरा घ्यायचे. क्षितिजाच्या क्षितिजाच्या अनंताला पाहायचे, आता पुन्हा नव्याने का जगायचे, आता पुन्हा नव्याने का जगायचे. श्वासातील अंतर हे मोजायचे, शब्द गुंजनाची साथ आज आता धरायची, हळूवार पंखांची मन भरारी घ्यायची. नवीनपणे आज इथे